सकाळ सकाळ छान आपली अशी मस्त अशी देवपूजा झाली आहे, बघू शकता. सकाळ सकाळ खूप प्रसन्न वाटतं का नाही, असं घरात देवपूजा वगैरे झाल्या, मस्त अशी फुले वगैरे छानशी. मस्त स्वामींची पण पूजा झाली आहे, बघू शकता. आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्धीचा आरोग्य जाऊ दे, ही स्वामीचरणी प्रार्थना. चला आता घरातली सगळी पूजा वगैरे आवर, आता मस्त तुळशीला पाणी वगैरे घालू आणि मस्त दारातलं आवरून घेऊ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ सकाळी इथं मस्त आता दारात पाणी वगैरे मारून घेतलं, छान असं आहे ना, वटा वगैरे स्वच्छ करून घेतला पाण्याने. मस्त आता तुळशीची आता मस्त देवपूजा चाललेली आहे. सकाळ सकाळ खूप प्रसन्न वातावरण असतं. सकाळ सकाळ मला देवपूजा केल्या खूप असं मनाला प्रसन्न वाटतं. आता छान उदबत्ती लावली, आता मस्त दारात रांगोळी काढायची. लय दिवस असं वाटलं की आपण मोठीच रांगोळी करतो. आज वाटलं की मस्त अशी टिपक्याची रांगोळी काय मनात आलं की लहानपणी आपण रांगोळी शिकण्यासाठी मस्त अशी पाटी घ्यायचो, त्या पाटीवरती छान असे टिपके काढून मग रांगोळी शिकायचो. रांगोळी नाचली की आई आपल्याला खूप ओरडायची, त्यामुळे आपण पाटीवरती शिकलेलो ही अशी रांगोळी. छान वाटते असं दारात रांगोळी वगैरे काढल्या, मन प्रसन्न पण वाटतं. आता आज नाश्त्यासाठी मी ना मस्त इथं ना कचोरी बनवणार आहे, तुम्हाला दाखवतेच पुढं. तर इथं बघू शकता माझी तुळस पण आज खूप छान दिसत होती, मस्त अशी ताजी तवाने टवटवी दिसत होती. आज छान प्रसन्न वाटतं तुळशीकडे बघितलं की सकाळ सकाळ. चला आता मस्त मी टिपक्याची षटकोनाची रांगोळी काढते. लहानपणी मला ही रांगोळी खूप आवडायची, टिपक्यांची षटकोनाची रांगोळी. मस्त त्याला असं कासवाचं तोंड वगैरे देऊन पण अशी कासव तयार होते ह्याचं. छान आता मस्त रांगोळी सिंपलच काढल्या, खूप काही गडबड आहे सकाळची. चला आता आतमध्ये मी चहा ठेवला, ओतू गेला का काय माहिती, का ओतू गेला होता चहा, पड्डेशीने बंद केला. इथं दूध तापाय ठेवले, आता त्यांना चहा देते. मग तुम्हाला मी मस्त तुमच्या संग मस्त अशी कचोरी शेअर करणार आहे. साधी सिंपल पण खूप छान होणारी आहे रेसिपी. इथं आमची चिनुबा कशी पाणी पिती, तिला असं जर दिलं ना एका प्लेटमध्ये तर पित नाही, नळ चालू केलं की पिती. अशा आगावे चिनू आमची. आता हे बसले चहा प्यायला, आता मी पण चहा त्यांनी म्हणजे चहा प्यायचं बघते कशी चहा खडं. आता मला वेपर्स पण करायचे आहेत. हे बघू शका, रात्री मी सगळं सोलून असे केले होते, एकदम छान झालेले आहेत वेपर्स. आपल्या आता हे सगळं फेसळलेलं पाणी आहे ना आपलं वरचं, सगळं आपल्याला काढून मस्त आता हे वेपर्स करणार आहेत. मी त्याचं लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की बघा जाऊन वेपर्साचा. आता इथं मस्त नाश्त्यासाठी मी ना 1 वाटी मैदा घेतला आहे, त्यात थोडंसं ओवा चुरून असं खुसखुरून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं 1 चमचा आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. तुपाने काय होतं, खुसखुशीतपणा पण येतो आणि पण होते. चला आता पुढे छान असा व्हिडिओ बघत राहा. कचोरी बनते. आता ह्याला चांगलं चोळू घ्यायचं आहे आपल्याला. ह्याचा तासभर तरी ना आधी मळून ठेवायचं. अगोदर भाजी बनवायच्या आधी ना पीठ भिजून ठेवायचं, म्हणजे कसं छान मस्त छान पीठ झालेलं आहे. आणि आपल्याला असं घरच्या गोळा आपल्या काय प्लेट घेऊन हे पण बनते आपण ठेवायचं आहे, म्हणजे चांगला मुरत राहील आपला. आता थोडीकडे मी बटाटे उकडून घेतले होते, बटाटे थोडी सोलून घ्यायची. साधी आणि सोपी रेसिपी, काहीच अवघड नाही आहे, खायला तर एकदम टेस्टी लागते. आता इथं मी बटाटे सगळे सोलून घेते. इथं आता मी ना मसाल्यासाठी काय काय घेतलं आहे, धन जिरं आणि बडीशेप. आता हे आपल्याला काय करायचं आहे, गव्हळं भाजून घ्यायचं आहे, ह्याच्यामुळं काय टेस्ट छान येते कचोरीला. आता हे काढून घ्यायचे आणि एकदम मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ह्याला फिरून घ्यायचे आहे. नाहीतर आपल्या घरात आपलं ओला वाटाणा असतो ना, ते ओला वाटाणा पण आपल्याला त्यात घ्यायचा आहे, तो पण मिक्सरला आपण ना बारीक करून घ्यायचा आहे ओला वाटाणा. आता इथं मस्त माझं बारीक करून झालेलं आहे, बघू शकता. आता इथं आता वाटाणे पण आपल्याला छान बारीक करून घ्यायचे आहेत. नॅपको वाटाणा आहे हा, तुम्ही आपला असा बांधलेला तो केला तरी चालतो. आता हे मस्त बारीक करून घेऊ. इकडे मी कढईत तेल टाकलं आहे, 2 पळ्या तेल टाकून घेत आहे. ह्यात आता मस्त आहे ना मी मसाला टाकून घेत आहे. हे ताजाच मसाला तुम्ही बनवत जा, छान लागतो, ताजा वास पण छान येतो. आता हा मसाला टाकला आहे, ह्याचा थोडेसे आपल्याला ना धना पावडर पण टाकून घ्यायची आहे आणि थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. लाल तिखट पण टाकून घेतलं आहे. आता हे आपल्याला सगळं वाटण ह्यात टाकून घ्यायचं आणि चांगलं कोरडं होईस तर आपल्याला चांगल्याला परतून घ्यायचं आहे. कुणाला बटाटा आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालतो, नुसतं वाटाण्याचे पण छान लागतं. पण इथं बटाटा टाकून घेतला आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे, चांगलं आता परतून घ्यायचं आहे आपल्याला, एकजीव करून घ्यायचा आहे मसाला. वास तर खूप छान येत होता मसाल्याचा, मस्त आपलं बाहेर झालेलं आहे, बघू शकता. आता अशी तुम्ही हे जास्त वाटल्याचं पराठे पण करू शकता. छान आता भाजी मी काढून घेते एका ताटामध्ये गार व्हायला, तोपर्यंत इकडं कढईत ना तेल गरम करायला ठेवलं आहे. छान आता मस्त आता इथं आपण लाटून घेऊ, तुम्हाला दाखवते आता कशी आपल्याला कचोरी करायची आहे. आता एक असा लिंबा एवढाच असा छोटासा गोळा घ्यायचा आहे, छान थोडंसं तेल लावायचं, नंतर थोडंसं पीठ लावून आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे. आता छान आपली पीठ भिजले आहे, बघू शकता. अगोदरच भाजीच्या अगोदरच तयारी करून ठेवायची. पीठ भिजले ना, मग जेवढं पीठ भिजले ना तेवढी तुमची कचोरी ना खुसखुशीत आणि खमंग होणार आहे.
आता इथं मी अशी पोळी लाटून घेतली आहे. आपल्याला ह्याला काय करायचं आहे की थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आतनं, कारण का तूप लावलं ना तर आतनं लेअर पडतात आणि खुसखुशीतपणा आतनं पण येतो. इथं आता बघू शकता, ले पण जाड नाही आणि ले पण अशी पातळ नाही, अशी मध्यम ह्याचीच आपल्याला ना पोळी लाटून घ्यायची आहे. एकसारखी पोळी मी आता लाटून घेतलेली आहे. इथं आता थोडासा आपल्याला ना तूप लावून घ्यायचं. आता इथं तूप लावायचं आणि थोडासा मैदा लावायचा आणि थोडंसं असं बारीक 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 अशा घड्या, म्हणजे एक घडी 2 घड्या घालायच्या, पलीकडून एक घालायची इकडून एक घालायची आणि मधनं हे करून आपल्याला हे बघू शकता, इकडे एक फोल्ड करायची, अशी एक फोल्ड करायची आणि इकडून दमडून घ्यायची आणि असे करायचं आणि थोडंसं प्रेस करायचं आपलं बेलने त्याला. आता आपल्याला ह्याचं काय करायचं आहे, बारीक बारीक असं ना गुंडळत गुंडळत न्यायचं, लिळवटी करत न्यायच्या आहेत ह्या बारीक बारीक. ह्याच्या आपल्याला 2 हे करायचे आहेत ह्यातल्या आता कचोऱ्या बघू शकता, एकदम बारीक बारीक असं लिळवटी करत जायचं आहे आणि मधनं आपल्याला चाकूने ना ह्याला कट करून घ्यायचं आहे. म्हणजे हे आपल्या ह्याच्यात 2 कचोऱ्या बनतात. हे बघू शकता आतनं कसं असं लेअर पडत आहे का. चला तर आता पुढं बघत राहा मस्त असं. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. असेच नवीन नवीन माझे व्हिडिओ बघत राहत जा. तुम्ही कशी करता कचोरी ती पण कमेंटमध्ये सांगा. आता मस्त असं आपल्याला भाजीचा गोळा बनवायचा आणि हा बघा असं आपण पुरण कसं भरतो तसंच पुरण भरल्यासारखं करायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हे करून घ्यायचं आहे. मोठ्या प्रमाणात असं थोडं थोडं घ्यायचं, वरचं आलेलं थोडंसं काढून टाकायचं आणि असं गोल करून दाबून टाकायचं. मस्त कचोरी आपली भरून झाली. दुसरी पण करून घेते.